हॅलो हॅलो. विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा आणि आपलं मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्रीमधलं पहिल्या चॅप्टरमध्ये 1.1 याच्यातील क्वेश्चन नंबर 1 ची सुरुवात आपण आज करणार आहोत. व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट चॅप्टर? बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. भूमितीतील काही मूलभूत संबोध. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की वर्ग 8वीमध्ये गणिताला एकच पुस्तक होतं मॅथमॅटिक्सचं, आणि आता 9वीमध्ये मॅथमॅटिक्स 1 ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो आणि मॅथमॅटिक्स 2 ज्याला आपण जॉमेट्री म्हणतो, अशी 2 पुस्तकं आहेत. आणि बेसिक कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. मित्रांनो, यावर आधारित 3 व्हिडिओ ची सिरीज मी बनवलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या 4ही पार्टची लिंक दिलेली आहे. एक एक पार्ट अवश्य पहा. आता प्रॅक्टिस सेट 1.1 वही पुस्तक रेडी असेल, पेन सुद्धा असेल, आणि तुम्ही व्हिडिओ पाहता ऐकणार आहात, ऐकता महत्त्वाचे मुद्दे लिहिणार आहात आणि नंतर प्रॅक्टिस करणार आहात. मित्रांनो, पेज नंबर 5 आणि प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिव्हन बिलो. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या साहाय्याने अंतर काढा. पहिलं काढायचं डिस्टन्स ऑफ बी. पहिलं काढायचं आहे डिस्टन्स ऑफ बी. मित्रांनो, दिस इज द नंबर लाईन. फर्स्ट ऑफ ऑल, इट इज अ लाईन. इट इज अ लाईन. वाय इट इज अ लाईन? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. इज इट अ लाईन? इफ यस, देन व्हाय. आणि नंबर 2 याच्या पहिले एक शब्द लावला, नंबर लाईन, संख्या रेषा. नंबर्स आर शोन ऑन दिस लाईन and it is called as number line. Now this is the point O. O represented by the number 0. So 0 is the coordinate of O. 0 is the coordinate of O. O आपण मोठा काढणार आहे, 0 त्या मानाने लहान काढणार आहे. 1 is the coordinate of A. 0 हा O चा निर्देशक आहे. O चा निर्देशक 0 आहे. A चा निर्देशक 1 आहे. B चा निर्देशक 2 आहे. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ K? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ K? यस, -3. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ D? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ D? व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ P? Coordinate of P, coordinate of J. J is the graph of -2. -2 is the coordinate of J. K हा -3 चा आलेख आहे आणि -3 हे K चा निर्देशक आहे. Now, is it a number line? याचं उत्तर तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्सवर टाकलं. तुमच्या वहीवर उत्तर लिहा. Is it a line? Why it is a line? Why it is a line? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. मित्रांनो, प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रकरणाचं वरती हेडिंग दिलेलं आहे आणि 2 पानं सुरुवातीचे आपल्याला ब्लँक सोडायचे आहेत आणि नंतरच्या 3ऱ्या पानावर लिहायला सुरुवात करायची आहे. पहिले 2 पानं आपल्याला ब्लँक कशासाठी सोडायचे? समरी काढायची आपल्याला. या चॅप्टरमधले सर्व इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला एका ठिकाणी कलेक्शन करायचं आहे, समरी काढायची आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण चॅप्टर ॲट अ ग्लास एका दृष्टिक्षेपात पूर्ण लक्षात येईल, रिव्हिजन करायला सोपं जाईल. नो, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? डिस्टन्स ऑफ बी. डिस्टन्स ऑफ बी इक्वल टू व्हॉट? सगळ्यात पहिले बीचा कॉर्डिनेट काढा. सांगा, व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ बी? क्यू पी के जे एच ओ ए बी. कॉर्डिनेट ऑफ बी इज 2. ई. कॉर्डिनेट ऑफ ई 5. बी चा निर्देशक 2, ई चा निर्देशक 5. नाव राईट डाऊन. डिस्टन्स इज इक्वल टू, सर्वात पहिले फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू
greater coordinate COORDI NAT minus smaller coordinate अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता सगळ्यात पहिले 2 आणि 5 या दोघांमध्ये विच इज द ग्रेटर अँड विच इज द स्मॉलर वी हॅव टू डिसाइड. लहान मोठेपणा आपल्याला पहिले फिक्स करावं लागेल. आपल्याकडं दिस इज द फर्स्ट साईड, दिस इज द सेकंड साईड अँड दिस इज द थर्ड साईड. व्हॉट इज दिस साईड? आपल्याकडे 3 चिन्ह आहेत, पहिलं, दुसरं आणि तिसरं. व्हॉट इज दिस साईड? दिस साईड इज कॉल्ड ॲज ग्रेटर दॅन. दिस इज स्मॉलर दॅन. आणि हे सर्वांना माहिती आहे इक्वल टू. मोठा आहे पहिलं चिन्ह, दुसरं चिन्ह लहान आहे, तिसरं चिन्ह बरोबर आहे, समान आहे. आता विच इज द ग्रेटर? 2 इज स्मॉलर, 5 इज ग्रेटर. जो नंबर मोठा असेल तिकडे हे ॲरो दाखवा. 2 इज स्मॉलर दॅन 5 और 5 इज ग्रेटर दॅन 2. काही पण लिहा, दोन्हीपैकी काही पण चालतं. 5 इज ग्रेटर दॅन 2. कोणता मोठा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. मग आता फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं. लिहा डिस्टन्स ऑफ B इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट. विच इज द ग्रेटर? 5. विच इज द ग्रेटर? 5. विच इज द स्मॉलर? 2. 5 minus 2 इक्वल टू 3. डिस्टन्स ऑफ B इज इक्वल टू 3 युनिट. स्टेप बाय स्टेप लिहायचं. फॉर्म्युला द्यायला अर्धा मार्क, प्लस स्मॉलर ग्रेटर ठरवायला अर्धा मार्क, आणि मग मायनस करायला अर्धा मार्क, आणि याला अर्धा मार्क. असे 2 मार्काचा प्रश्न हा परीक्षेत येऊ शकतो, 1 किंवा 2 मार्क. चल, पहिलं झालेलं आहे. आता सेकंड लिहा. नंबर 2 डिस्टन्स ऑफ जे. सांगा व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ जे? -2. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए? 1. जेचा निर्देशक -2, एचा निर्देशक 1. चला, इतकं झालेलं आहे. पुढे लिहा. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता आपल्याकडे 2 आहेत पहा. एक नंबर मायनस आहे आणि एक प्लस आहे. आता इकडं साईडला हा झाला मुद्दा क्रमांक 1 इम्पॉर्टंट. आता पॉईंट नंबर 2 पहिला महत्वाचा मुद्दा. 3 चिन्ह आपल्याकडे ग्रेटर दॅन, लेस दॅन अँड इक्वल टू. मोठा आहे, लहान आहे आणि समान. हे ॲरो जिकडे असेल ती संख्या मोठी. 5 ग्रेटर दॅन 2. हे ॲरो ज्या संख्येकडे आहे तो नंबर मोठा. 7 लेस दॅन 10. हे दोन्ही ॲरो 10 कडे आहे, म्हणजे 10 ही मोठी आहे, 7 ही लहान आहे. 7 इज स्मॉलर दॅन 10. आता हे झालं 3. आता एक नंबर प्लस असेल आणि एक नंबर मायनस असेल तर नियम लिहून घ्या. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. चला, आता याच्यामध्ये 1 हा पॉझिटिव्ह आहे, इथं लिहा. प्लस इज ग्रेटर दॅन मायनस. पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. विच इज द पॉझिटिव्ह नंबर? 1 इज ग्रेटर दॅन -2. म्हणजे आपल्याला समरीमध्ये हे लिहायला कामाला आलं. दररोजच्या व्हिडिओमध्ये बाजूला एक रेषा मारा, महत्वाचे मुद्दे लिहा. ते सर्व महत्वाचे मुद्दे एकत्र झाले की प्रकरणाच्या सुरुवातीला आपण 2-3 पानं ब्लँक सोडलेले आहे, त्याच्यावर लिहा. म्हणजे 2दा लिहिलं गेलं की नियम आपोआप आपल्या लक्षात पक्का बसेल. चला, प्लस इज ऑलवेज ग्रेटर दॅन मायनस. धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा नेहमी मोठी असते.
जे महत्वाचं वाटतं ते लिहून घेत चला. 1 इज ग्रेटर दॅन -2. चला आता पुढे स्टेप लिहा. डिस्टन्स ऑफ जे इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट. विच इज द ग्रेटर कोऑर्डिनेट? 1. याचं काम झालं. पुढं काय आलं? मायनस. स्मॉलर कोऑर्डिनेट. कोणता स्मॉलर कोऑर्डिनेट आहे? -2. 1 ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस सूत्रातलं फॉर्म्युल्यातलं -2 कोऑर्डिनेट ऑफ जे. When there are two consecutive signs, make the bracket. एका पाठोपाठ 2 चिन्ह आलं की याला काय करायचं? ब्रॅकेट करायचं. आता ब्रॅकेट सॉल्व करा. 1 मायनस इंटू मायनस प्लस 2. 1 + 2 3. डिस्टन्स ऑफ जे इज इक्वल टू 3 युनिट. मित्रांनो मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस इंटू मायनस असं जर असेल तर काय उत्तर येतं? याच्याविषयी आपण एक चांगला व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहे, तर अवश्य पहा. मैत्री गणिताशी प्लेलिस्टमध्ये जा. मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स, पूर्णांकांचा गुणाकार, हा व्हिडिओ अवश्य पहा, म्हणजे तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. आता नंबर लाईनवर आपलं उत्तर काय येतं ते पाहू. हे जे नावाचं गाव आहे. जे कुठं जायचं आपल्याला? ए नावाच्या गावाकडं. ए पर्यंत जायचं आपल्याला. J to H 1, S to 1 0 2, O to A 3, 1 2 3. And our answer is 3. या प्रकारे मित्रांनो आपण 2 उदाहरणं पाहिलेली आहे. आता जाऊ आपण उदाहरण क्रमांक 3 कडे. चला उदाहरण क्रमांक 3. डिस्टन्स ऑफ PC इज इक्वल टू व्हॉट? चला कोऑर्डिनेट ऑफ P, कोऑर्डिनेट ऑफ C शोधा. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ P? पुस्तकात पहा. -4. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ C? 3. आणि तुम्हाला आता यायलाच पाहिजे. -4 आणि 3. चला द्या फॉर्म्युला द्या. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता सगळ्यात पहिले ठरवायचं आपल्याला, एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे. आणि नियम आपण आत्ताच पाहिला, प्लस पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. लिहून टाकायचं एका वाक्यामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. चला कोणता पॉझिटिव्ह नंबर आहे? 3 ग्रेटर दॅन -4. 3 ग्रेटर दॅन -4. चला पुढची स्टेप. डिस्टन्स ऑफ PC इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट 3. पुढं काय आलं? मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -4. पुन्हा याला काय करायचं? ब्रॅकेट 3 मायनस इंटू मायनस प्लस 3 + 4 7. डिस्टन्स ऑफ PC इज इक्वल टू 7 युनिट. P म्हणजे इथे पहा, हे P आणि हे C. P पासून C पर्यंत. P पासून K 1 2 3 4 5 6 7. हाऊ मेनी किलोमीटर? 7 किलोमीटर. किती किलोमीटर? 7 किलोमीटर. 7 सेंटीमीटर, 7 इंच. आणि माहिती नसेल तर 7 युनिट. ज्या प्रकारे P पासून C हे अंतर 7 किलोमीटर आहे आणि C पासून B हे सुद्धा 7 किलोमीटर आहे. हे सुद्धा 7 किलोमीटर आहे. जालना ते औरंगाबाद 65 किलोमीटर आणि औरंगाबाद ते जालना 65 किलोमीटर. का -65 येतील? नाही. आणि म्हणून एक नियम महत्वाचा लिहून घ्या मित्रांनो इथं. नंबर 3, डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अंतर हे नेहमी धन असते. येणारं उत्तर जर ऋण आलं, येणारं उत्तर जर मायनस आलं तर आपले मार्क मायनस झाले म्हणून समजायचं. कारण अंतर हे कधीही ऋण नसतं.
मुंबई ते नाशिक हे अंतर वजा 200 किलोमीटर आहे. ऐकलंय का कधी? अजिबात नाही. अंतर हे नेहमी धन असतं आणि म्हणून उत्तर हे प्लस आलं का मायनस आलं हे एकदा कन्फर्म करा. मायनस असेल तर काहीतरी चुकलं आहे आणि म्हणून आपला इथं मुद्दा क्रमांक 3 लिहा. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. अंतर हे नेहमी धन असते. तर या प्रकारे आपण 3 उदाहरणं सोडवलेली आहेत. आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातलं 4थं. डिस्टन्स ऑफ जे एच. पास करा. तुम्ही पण सोडवा, मी पण सोडवतो. कोणाचं उत्तर पटकन येतं ते पाहू. जे -2. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ एच? -1. आता मित्रांनो दोन्ही मायनस आले, दोन्ही मायनस आले आणि दोन्ही मायनस आल्यावर कंपॅरिझन कसं करायचं याच्यासाठी एक नियम आहे आणि तो नियम आपण इथं लिहिणार आहोत. या नंबर 4 दोन्ही नंबर निगेटिव्ह असेल तर जी संख्या लहान दिसते ती मोठी असते, जी मोठी दिसते ती लहान असते. म्हणजे -1 आपल्याला लहान वाटतो, तो मोठा आहे. -2 मोठा वाटतो, तो लहान आहे. हे झालं आपल्या अडाणी भाषेमध्ये. मॅथमॅटिकलमध्ये दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असेल तर सगळ्यात पहिले दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत असं समजा. 2 इज ग्रेटर दॅन 1. 2 हा 1 पेक्षा मोठा आहे. दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर काही क्षणापुरतं दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत असं समजा. त्याचं कंपॅरिझन करा. ते सोपं आहे. 2 ही 1 पेक्षा मोठा आहे. आता -2 -1 याला रिव्हर्स करा. ग्रेटर दॅनच्या ऐवजी काय करणार? स्मॉलर दॅन. काय करणार? स्मॉलर दॅन. -2 इज स्मॉलर दॅन -1. -2 इज स्मॉलर दॅन -1. म्हणजे ग्रेटर दॅन कोण आहे? -1. पुन्हा एकदा सांगतो की दोन्ही संख्या जर निगेटिव्ह असतील तर काही वेळापुरतं ते दोन्ही पॉझिटिव्ह आहेत असं समजा. 2 इज ग्रेटर दॅन 1. 2 ही 1 पेक्षा मोठी आहे. हे तर नॅचरली, याच्यात काही समजून सांगायचं काम नाही. म्हणून -2 -1 याला रिव्हर्स करायचं. ग्रेटर दॅन असेल तर स्मॉलर दॅन करा, स्मॉलर दॅन असेल तर ग्रेटर दॅन करा. -2 ग्रेटर दॅन होतं त्याचं काय झालं? स्मॉलर दॅन -1. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. -7 -100. -7 -100. पहिले 7 नंतर 100. सांगा कोणती संख्या मोठी आहे? 100. इकडे ॲरो करा. 7 इज लेस दॅन 100. 7 इज लेस दॅन 100. 7 हा 100 पेक्षा लहान आहे. आता -7 -100 ग्रेटर दॅन. -7 इज ग्रेटर दॅन -100. मनातल्या मनात दोन्ही चिन्ह नाही. सांगा कोणती संख्या मोठी आहे? 100. कोणती लहान आहे? 7. आता चिन्ह आहे मायनस मायनस. ही झाली लहान, ही झाली मोठी. ही झाली लहान, ही झाली मोठी. आता पुन्हा एक आणखी एक उदाहरण पाहू. -5 -1. चला कोणती मोठी आहे? 5 का 1? 5 मोठी आहे आणि दोन्ही मायनस झाल्यावर 5 लहान होऊन जाईल. म्हणजे ही मोठी आहे. ॲरो इकडे दाखवा. -5 इज लेस दॅन -1 किंवा -1 इज ग्रेटर दॅन -5. दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहे असं मनातल्या मनात गृहीत धरा. नसेल गृहीत धरता येत तर तसं लिहून घ्या आणि नंतर त्याला मायनस करून त्याला एक्झॅक्ट अपोजिट साईड द्या. त्याच्या रिव्हर्स साईड द्या. ग्रेटर दॅन असेल तर स्मॉलर दॅन करा, स्मॉलर दॅन असेल तर ग्रेटर दॅन करा. आणखी एक उदाहरण घेऊ. चला आता तुम्हाला तोंडी सांगायचं. विच इज द ग्रेटर नंबर? नंबर 1 -1 -3. सांगा मोठी संख्या कोणती आहे? ही मोठी दिसते 3. म्हणजे ही झाली लहान, ही झाली लहान, ही झाली मोठी. -1 इज ग्रेटर दॅन -3. 1 इज लेस दॅन 3. -1 इज ग्रेटर दॅन -3. कोणती मोठी आहे? -1. -5 -20. ही मोठी आहे कारण ही लहान दिसते, ही मोठी. ही मोठी दिसते, ही लहान. -1 -1000. ही लहान दिसते, ही मोठी आहे. दिस इज ग्रेटर, दिस इज स्मॉलर. -20
-6. कोणती मोठी सांगा? ॲक्च्युअल 20 आणि 6. 20 इज ग्रेटर दॅन 6. दोन्ही पॉझिटिव्ह लक्षात घेतलं तर ही मोठी दिसते, ही झाली लहान, म्हणजे ही झाली मोठी. -6 -20 स्मॉलर दॅन -6 किंवा -6 इज ग्रेटर दॅन -20. चला आता आपण आपल्या उदाहरणाकडे येऊ. राईट डाऊन द्या फॉर्म्युला द्या. डिस्टन्स इज इक्वल टू इथं पॉईंट नंबर 4 लिहा. -4 -7 4 7. 4 is less than 7, -4 is greater than -7. दोन्ही संख्या पॉझिटिव्ह समजा. दोघातलं रिलेशन फिक्स करा, त्याच्या उलट इकडं करा. चला ग्रेटर कॉर्डिनेट कोणाला सांगा? -2 -1. ग्रेटर कॉर्डिनेट कोणता आहे? -1 इज ग्रेटर दॅन -2. ग्रेटर कॉर्डिनेट -1. पुढे आलं मायनस, स्मॉलर कॉर्डिनेट -2. याला काय करायचं? ब्रॅकेट -1 मायनस इंटू मायनस +2 इज इक्वल टू +1. डिस्टन्स ऑफ JH is equal to +1. -1 +2 minus plus. If the different sign, subtraction. Give the sign of greater number. Plus minus multiplication division. याच्यावर ज्याचं कमांड त्यालाच गणितामध्ये डिमांड. मित्रांनो, याच्यावर आधारित 14 व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर मैत्री गणिताशीमध्ये आपण तयार केलेले आहेत. दररोज एक व्हिडिओ पहा, म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 100% पक्क होईल. चला डिस्टन्स ऑफ JH इक्वल टू 1. J आणि H 1 किलोमीटर अंतर पहा. J पासून H 1 किलोमीटर. चला JH झालं. ओके, आता 5वं डिस्टन्स ऑफ KO. डिस्टन्स ऑफ KO सगळं पुसून टाकतो. आता व्यवस्थित लिहू पुन्हा आपण एकदा. डिस्टन्स ऑफ KO सांगा. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ K? -3. मित्रांनो पुस्तकात पहा, पेज नंबर 5. -3. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ O? 0. लिहा, फॉर्म्युला लिहा. डिस्टन्स इज इक्वल टू greater coordinate minus smaller coordinate. चला पुढे लिहा. K -3 O 0. चला इकडे नियम नंबर 5 लिहा. आता 0 is greater than negative number. 0 is greater than negative number. महत्वाचा मुद्दा क्रमांक 5. 0 ही ऋण संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. 0 is greater than -3. चला ग्रेटर कॉर्डिनेट 0. पुढं काय आलं? मायनस. स्मॉलर कॉर्डिनेट -3. याला काय करायचं? ब्रॅकेट मायनस इंटू मायनस प्लस. डिस्टन्स ऑफ KO इज इक्वल टू 3. K पासून O पर्यंत. व्हॉट इज द डिस्टन्स? 3. आणि मित्रांनो, कंपॅरिझन करायचं असेल तर आपल्याला बरेच नियम लक्षात ठेवावे लागतात. सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं? दोन्ही पॉझिटिव्ह असतील. 5 इज ग्रेटर दॅन 3. दोन्ही निगेटिव्ह असतील. जी संख्या मोठी दिसते ती लहान, जी लहान दिसते ती मोठी. -3 इज ग्रेटर दॅन -5. याचे एक्झॅक्ट अपोजिट. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. या प्रकारे आपल्याला हे समरी काढून आपल्याला ते प्रॅक्टिस जर केली तर लक्षात राहील. मित्रांनो, नंबर लाईनवर आपल्याला हे सर्व नियम एकदम थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवता येतात. ते कसं ठेवायचं हे मी तुम्हाला सांगतो. आता नंबर लाईनवर आपण कंपॅरिझन कसं करायचं याची आपल्याला थोडक्यात चर्चा करायची आहे. मी नंबर लाईन पुन्हा एकदा काढतो. 0
1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. आता कंपॅरिझन जर करायचं असेल नंबर लाईनच्या हिशोबानं तर आपल्याकडे एकच नियम आहे आणि त्या नियमाच्या सहाय्याने कोणत्याही दोन संख्येची तुलना आपल्याला करता येते. वी कॅन कम्पेअर एनी टू नंबर्स. आय टेक फर्स्ट 5 1 5 1 5. दिस इज द 5. बरोबर आहे. मी या प्रकारे 5च्या समोर तुम्ही बसलेले आहात, मी पण उभा आहे. 5ची इकडची बाजू म्हणजे झाली राईट हँड साईड. 6च्या कडची बाजू राईट हँड साईड उजवा हात आणि इकडची बाजू लेफ्ट हँड साईड. मग आता 5 आणि 1 5 आणि 1 इज टू लेफ्ट ऑफ 5. 1 इज टू लेफ्ट ऑफ 5. एक हा 5च्या डाव्या बाजूला आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. दिस इज द 5. हा हात म्हणजे डावी बाजू, हा हात म्हणजे उजवी बाजू. एक हा 5च्या डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला असेल तर स्मॉलर. 1 इज स्मॉलर दॅन 5 और 5 इज ग्रेटर दॅन 1. लेफ्ट हँड साईडला असेल तर ती संख्या लहान, राईट हँड साईडला असेल तर ती संख्या मोठी. आता 5 आणि 7 घ्या किंवा 5 आणि 6 घ्या. 6 हा 5च्या राईट हँड साईडला आहे. 6 हा 5च्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे 6 इज ग्रेटर दॅन 5. 6 इज ग्रेटर दॅन 5 और 5 इज स्मॉलर दॅन 6. लेफ्ट हँड साईडला असेल तर लहान, राईट हँड साईडला असेल तर मोठा. पुन्हा एकदा पाहतात. 3 आणि 0. 3 आणि 0. मी 3 वर उभा आहे. 4 5 6 ही झाली राईट हँड साईड. 2 1 0 ही झालं लेफ्ट. म्हणजे 0 आता आहे 3च्या डाव्या बाजूला आहे, लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे 0 झाला लहान, 3 झालं मोठं. 3 इज ग्रेटर दॅन 0. 3 इज ग्रेटर दॅन 0. आता 3 आणि 5 कोणता ग्रेटर आहे समजा? 3. 5 हा राईट हँड साईडला आहे. म्हणजे 5 इज ग्रेटर दॅन. 3 इज लेस दॅन 5 और 5 इज ग्रेटर दॅन 3. तर मित्रांनो, संख्येच्या लेफ्टला असेल तर ती संख्या लहान, संख्येच्या राईटला असेल तर ती संख्या मोठी. अजून एक उदाहरण घेऊ. आता शेवटचं उदाहरण घेऊ. आता -2 -5 -2. इकडं झालं RHS. ह्या सर्व संख्या मोठ्या आहेत. -1 इज ग्रेटर दॅन -2, 0 इज ग्रेटर दॅन -2, 1 इज ग्रेटर दॅन -2. ह्या सर्व संख्या ग्रेटर द्या. आणि रिव्हर्स गिअर मागे. LHS लेफ्ट हँड साईडला. -3 लेफ्टला आहे, लेस दॅन -2. -4 लेस दॅन -2. -5 लेस दॅन -2. लेफ्टला आहे म्हणजे ही लहान आहे, म्हणजे ही मोठी आहे. -2 इज ग्रेटर दॅन -5. संख्येच्या लेफ्टला असेल तर लेफ्टला असणाऱ्या सर्व संख्या लहान, राईटला असणाऱ्या सर्व संख्या मोठ्या. इन दिस वे स्टुडंट आपण नंबर लाईनच्या सहाय्याने सुद्धा कंपॅरिझन करू शकतो. आता आपण थोडंसं डिस्कस करू राहिलेले उदाहरण क्वेश्चन नंबर 6. आणि याचं उत्तर आपल्याला आता तोंडी काढायचं आहे आणि तुम्ही ते उत्तर स्टेप बाय स्टेप होमवर्कमध्ये करायचं आहे. O 0 ईचं कॉर्डिनेट काय सांगा? व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ ई? 5. सांगा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 0 अँड 5? 5. 5 इज ग्रेटर दॅन 0. 5 - 0 5. सो आन्सर इज 5. चला, याचं उत्तर आलं 5. PJ coordinate of P is -4. J -2. सांगा विच इज द ग्रेटर नंबर? हा लहान दिसतो, हा मोठा आहे. -2 इज ग्रेटर दॅन -4. -2 -4. आन्सर इज 2. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप करा. याचं उत्तर 2 आलेलं आहे. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का ते पहा. चला, QB Q
What is the coordinate of Q? Q minus 5O. B 2. 2 is greater than minus 5O. 2 minus into minus 5O. 2 plus 5O. What is the answer? 7. तर मित्रांनो डिस्टन्स काढा किंवा अंतर काढा हे आपल्याला काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर आणि स्मॉलर कसं कम्पेअर करायचं याच्याविषयी आपण 4-5 मुद्दे लिहिलेले आहेत. हे मुद्दे 2दा-3दा लिहा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मित्रांनो मनानं आणखी 10 उदाहरणं घ्या. मनानं आणखी 10 उदाहरणं घ्या. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 2 वर 1-2 उदाहरणं दिलेले आहेत ते सोडवा. मनानं 10 उदाहरणं करा. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही. प्रॅक्टिसला लाईक करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 2 घेऊन पुन्हा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.